अनंत कोटी ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराज की जय. नमस्कार. श्री स्वामी शक्ती या चॅनलवर आपले सर्वांचे स्वागत आहे. तर बघा, गुरुवार म्हटलं तर बायाबायकांचं नियोजन नसतं. ज्यांचं साखळी पारायण आहे त्यांना माहीत असतं की उद्या लवकर उठून 10च्या आत मला साखळी पारायण करायचं आहे, किंवा ज्यांचं श्रीपाद श्री वल्लभांचं पारायण चालू असतं तर त्यांचं सुद्धा असतं की नाही मला उद्याच महाराजांची सेवा आहे. ज्यांचं गुरुवार चालू आहे त्यांचं सुद्धा असतं की उद्या लवकर उठून आज मला इकडे जायचं आहे, तिकडे जायचं आहे. हे सगळं नियोजन आपलं असतं. तर या नियोजनाबरोबर दर गुरुवारी आपण घरात ही सेवा केली पाहिजे, तर नक्कीच तुमचं गुरुबळ बळकट होईल. तर गुरुबळ बळकट होण्यासाठी फक्त गुरूंचीच सेवा करावी लागते. त्याचबरोबर काही ना उपाय असतात ते मी तुम्हाला सांगणार आहे. तर सगळ्यात आधी एक गोष्ट लक्षात घ्या. आपण रोज, आता बऱ्याच महिलांचं असं होतं की ताई आम्हाला रोज सेवा करायला जमत नाही, पण गुरुवार म्हटलं ना तर आवर्जून आम्ही मठात जातो, केंद्रात जातो, मंदिरात जातो, किंवा महाराजांची एक माळ तरी न चुकता करतो. तारक मंत्र ऐकतो, स्वामी चरित्र सारामृतचा पठण करतो. कितीही आपले हाल झाले, थोडीशी ना थोडंसं कामाचं मॅनेजमेंट जरी चुकलं तरी सुद्धा आपण ही सेवा करायचा प्रयत्न करतो असतो. तर आपल्याला दर गुरुवारी हळदीचं लेपन करायचं आहे. म्हणजे आपल्या घराच्या उंबऱ्यावर हळदीचं लेपन लावायचं आहे. तर हळदीचं लेपन कसं करायचं, हळद घेऊन त्याच्यामध्ये गोमूत्र मिक्स करून ते लेपन आपल्याला उंबऱ्यावर लावायचं आहे. त्याचबरोबर आपले जी पण दरवाजा आहेत, मुख्य दरवाजा तोही पुसून घ्यायचा आहे आणि त्याच्यावर हळदीने स्वास्तिक काढून घ्यायचं आहे. त्याच्यावर शुभ लाभ लिहायचा आहे. याने सुद्धा नकारात्मक एनर्जी आतमध्ये येत नाही. त्याचबरोबर तुम्ही घरात शक्य असेल तर दारामध्ये रांगोळी काढायची आहे. तर ती रांगोळी आवर्जून काढा. त्या आवर्जून लक्ष्मीची पावलं काढायची. तो एक महत्त्वाचा उपाय आहे जो आपल्याला दर गुरुवारी आवर्जून करायचा आहे. त्याचबरोबर एक महत्त्वाचं आहे की तुळशीला कच्चं दूध अर्पण करणं. आता काही ठिकाणी असं असतं ना की आपल्याकडे रात्री दूध येतं, काही ठिकाणी सकाळी दूध येतं. कच्चं दूध याचा अर्थ काय, न तापवलेलं दूध. तर ते दूध घेऊन तुळशीला अर्पण करायचं आहे आणि ते अर्पण करताना पाण्याबरोबर करायचं आहे. तर समजा एखाद्या गुरुवारी एकादश आली तर आपण तुळशीला जल अर्पण नाही करू शकत, दूध अर्पण करायचं नाही आहे. तर बघा, आपण तुळशीला थोडंसं कच्चं दूध अर्पण करणार आहोत. तर आता रात्रीचं दूध शिळं होणार, पण आपल्याला कच्चं दूध अर्पण करायचं आहे. जर तुमच्याकडे रात्री दूध येत असेल तर हरकत नाही, तुम्ही ते रात्रीचं दूध काढून आपण आपल्या देवाला अर्पण करायचं आहे. त्याचबरोबर दुसरं महत्त्वाचं की दर गुरुवारी न चुकता, आता कोणी मठात जातं किंवा मंदिरात जातं, किंवा कोणी दत्त महाराजांच्या मंदिरात जातं, कोणी केंद्रात जातं, ज्याच्या जवळपास जे मंदिर आहे तो व्यक्ती त्या ठिकाणी जातो. जाताना ना फक्त पिवळं दान आपल्याला करायचं असतं. आता पिवळं का, तर गुरुवार हा बृहस्पती देवांचा वार आहे. गुरूंचा रंग सुद्धा आवडतीचा रंग हा पिवळा आहे. म्हणून गुरुवार म्हटलं तर आपण आपल्या पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करतो. तुमच्याकडे असेल तर आवर्जून करा, नसेल तर खर्च करायला काही गरज नाही आहे. पण गुरुवारी पिवळं धारण केलेलं चांगलं असतं असं म्हटलं जातं. म्हणून तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही आवर्जून घालावं. तर आता आपल्याला हे दानसुद्धा करायचं आहे. पिवळं आपल्याला दान करायचं आहे. मग तुम्हाला काय करायचं, केंद्रात किंवा मठात जाऊन किंवा मंदिरात जाऊन जेव्हा तुम्ही जाताना तेव्हा केळी घेऊन जा. तुम्ही बघता दत्त महाराजांच्या मंदिरात जेव्हा आपण गुरुवारी जातो तेव्हा तिथे फुटाणे आणि गुळ फुटाणे किंवा चण्याची डाळ ठेवलेली असते. आपल्याला दान करायचं असतं. आता जेव्हा तुम्ही केंद्रात जातात तर केंद्रात गेल्यावर काय होतं, तर तुम्ही आरतीच्या आधी, अर्थात केंद्रात, मठात, मंदिरात गेल्यावर तर तुम्ही नैवेद्य, तुम्ही जी काही केळी किंवा पिवळी मिठाई नेलेत तर अर्थात त्या आरतीच्या वेळेस तिथे ठेवतात. मग तो सगळ्यांना प्रसाद स्वरूपात आपल्याला तो वाटू शकतो. पण असं होतं की कधी कधी आपल्याला लेट होतो मंदिरात मठात जायला, तर मग काय करायचं, तिथेच ठेवून द्यायचं. ते अर्थात दुसऱ्या दिवशी प्रसाद स्वरूपात ते लोकांना वाटतं. पण जर तुम्ही आरतीच्या आधी गेलात तर दान केलेले केळी असो किंवा एखादं फळ असेल, म्हणजे आता शक्यतो पिवळ्या रंगाचं दान करायचं आहे, मग त्याच्यात केळी येते किंवा पिवळी मिठाई येते. तर दान केल्यावर एखादी मिठाई, 1-2 केळी आपल्या घरी घेऊन या प्रसाद स्वरूपात आणि ते सगळ्यांनी खायचं आहे. हे किती गुरुवार करायचं, जोपर्यंत आपल्याला करायची इच्छा आहे, जोपर्यंत यथाशक्ती तुम्ही करू शकता तोपर्यंत तुम्ही करू शकता. दान हे गुरुवारी करणं अतिशय शुभ मानलं गेलं आहे. ज्याच्याकडे सगळं आहे अशा लोकांना दान करण्यात अर्थच नाही. ज्याला दानाची गरज आहे अशाच व्यक्तीला दान करा. मग आपल्याकडे मदत करणाऱ्या ज्या ताई असतात त्यांना तुम्ही हे दान करू शकता. एखाद्या धार्मिक ठिकाणी गेल्यावर आपल्याला गरीब लोक मिळतात, त्यांना तुम्ही ते दान करू शकता. जेव्हा तुमची कुंडली घेऊन तुम्ही एखाद्या गुरुजींकडे जाता तेव्हा ते सुद्धा तुम्हाला हेच सांगतात की तुमच्या कुंडलीत गुरु खराब आहे. मग त्याच्यासाठी आपण गुरूंची सेवा करतोच. आता त्या सेवेबद्दल मी काहीच बोलणार नाही, कारण ती सेवा तुम्ही दर गुरुवारी करता. मग त्याचबरोबर गुरुचरित्राचे 14वा अध्याय व 18वा अध्याय स्वामी चरित्र सारामृत आहे. दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा किंवा श्री स्वामी समर्थ जे काही मंत्र स्तोत्र तुम्ही नामस्मरण करत असता, त्याचबरोबर हे उपाय करणे तेवढंच महत्त्वाचं आहे. आणि खरं तर हे एक प्रकारची सेवा आहे.
गुरुवारी दान करणं तुम्हाला माहिती आहे, गुरुचरित्र ग्रंथामध्ये तेच सांगितलं आहे की जेव्हा देवाची तुमच्यावर अवकृपा होते तेव्हा गुरु तुम्हाला तारतो, पण गुरूंचीच तुमच्यावर अवकृपा झाली तर देवही काय करू शकत नाही. आता गुरूंची देवकृपा होणं म्हणजे काय, गुरु खराब होणं म्हणजे काय. गुरुबळ मजबूत राहण्यासाठी ज्याचा गुरुबळ मजबूत आहे ना, त्याला त्याच्या आयुष्यात कधीही अपयश बघावं लागत नाही. तुम्ही किती गुरुवार करता, दानधर्म कधी आपण मोजून मापून करतो का. एखाद्या गुरुवारी जर गरीबाला जर तुम्ही वडापाव दिला, तर एखाद्या गुरुवारी तुम्ही आपल्या घरात काम करणाऱ्या शेजाऱ्यांकडे काम करणारा कोणी काही असेल तर त्यांना डाळगुळ काहीतरी असतील पिवळं, त्यांना तुम्ही दान करा. केंद्रात दर गुरुवारी केंद्रात, मठात, मंदिरात, दत्त महाराजांच्या मंदिरात जर तुम्ही जाणार असाल तर अर्थात गुळ आणि फुटाणे घेऊन जा. केंद्रात जात असेल तर तुम्ही केळी घेऊन जा. महाराजांच्या मठात जाणार असेल तर तुम्ही केळी घेऊन जा. दर गुरुवारी करा. मग आज मी महाराजांच्या केंद्रात गेले आणि मी कधी दत्त महाराजांच्या मंदिरात गेली तर मी इकडे तिकडे घेऊन जाईल. जसं जमेल तसं त्या पद्धतीने दानधर्म करा. महाराजांच्या सेवेमध्ये मेन म्हणजे तुम्ही तुमचे कर्म जेवढे चांगलं असतं तेवढंच महत्त्वाचं आहे. आणि गुरुबळासाठी तुमचा गुरु जेव्हा खराब होतो ना, तेव्हा सोनं गहाण ठेवणं आपलं असतं, एकदम साचवलेलं असतं मंगळसूत्र. बऱ्याच महिलांचं असं असतं की बऱ्याच बिचारांचं की त्यांना त्यांचं मंगळसूत्र सुद्धा गहाण ठेवावं लागतं. तर या गुरु खराब असल्याचे परिणाम असतात. मग त्याच्यासाठी काय आहे, गुरूंची सेवा करणं. दर गुरुवारी जे काही उपाय सांगितले ते तुम्ही करणं आणि दानाचाच हा भाग आहे. दान केल्याने कधीही कशाचीच कमी पडत नाही, उलट आपल्यामध्ये वाढ होते, आपल्या येणाऱ्या चांगल्या गोष्टींमध्ये वाढ होते. मग दानधर्म करायला विसरू नका आणि गुरुवारी तर आवर्जूनच करा. तर आजच्यासाठी फक्त इथेच थांबते. झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते. आणि तुम्हाला काही प्रश्न असतील किंवा काही शंका असतील तर मला कमेंट करा. आणि व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला शेअर करा, सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.